परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरुवे नमः. नामधारकपणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेधू. चरित्र ऐकता महानंदू अति उल्हास होतसे. परिसोरी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अति गहन. सांगता झाला विस्तारोन श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोन श्री गिरिपर्वता येती लोकानुग्रहा कारणे. जयाचे करिता चरण दर्शन समस्त तीर्था समान जाण. चरणं पवित्रं विततं पुराणं वेदश्रुती ऐसे बोलतसे. समस्त तीर्थे श्री गुरुचरणी तो का हिंडे तीर्थ भवनी. लोकानुग्रहा लागुनी जात असे परियेसा. मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते. दर्शन देती साधू भक्ताते पातले तया कुरवपुरा. कुरवपूर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे नीर. महिमा तेथील सांगता अपार भूमंडळात दुर्लभ. तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहुत कथा. असे पुढे गुरुचरित्र अमृता सांगेन ऐका एकचित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती राहिली भूमीवरी. प्रकटे महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा. जे जन भजती भक्तीसी सौख्य पावती अप्रयासी. कन्या पुत्र लक्ष्मीसी चिंतिले फळ पावती. समस्त महिमा सांगावयासी विस्तार होईल बहुवसी. नामधारका स्वस्थ परियेसी सांगेन किंचित तुझा आता. पुढे अवतार भावया गती सांगेन ऐका एकचित्ती. श्रीपाद कुरवपुरा असती कार्यकारण मनुष्य देही. अवतार भावयाचे कारण सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा नाम तियेचे अंबिका. सुशील आचार पतिसेवका महापुण्य सती देखा. तियेसी पुत्र होऊन मरती पूर्वकर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थे आचरती तिने केली परियेसा. ऐसे असता जे होणार गती पुत्र जाहला मंदमती. माता स्नेह करी भक्ती अपूर्व आपणासी म्हणोनी. वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला प्रीती करी. व्रतबंध करीती कुळाचारी वेदाभ्यास करावया. विद्यानये तया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी पुत्र लाधलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणोनी चिंता करी अहोरात्र. अनेक प्रकारे शिकवी त्यासी ताडन करी बहुवसी. होतसे दुःख जननीसी वर्जी आपुले पतीते. पतीसी म्हणे ते नारी पुत्र नाहीत आम्हा घरी. कष्ट करोनी नाना परी पोसिले एका बाळकासी. विद्या न येची वेद त्यासी वाया मारून का कष्टसी. प्राचीन कर्म न सुटे त्यासी की मूढ होऊनी उपजावे. आता जरी तुम्ही यासी ताडन कराल अहर्निशी. प्राणत्यजीन मी भरवसी म्हणून विनवी पतीते. स्त्रियेचे वचन ऐकोनी विप्र राहिला निश्चिंतमनी. ऐसा काही काळक्रमुनी होती तया ग्रामात. वर्तता ऐसे तया स्थानी विप्र पडला असमाधानी. दैववशे करूनी पंचत्व पावला परियेसा. मग पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरवपुरी. याचूनी आपुले उदर भरी येणे परी जीवित्व रक्षी. विप्र स्त्रियेचा पुत्र देखा विवाहा योग्य झाला निका. निंदा करीती सकळिका मतिहीन म्हणून या. कन्या न देती तयासी कोणी म्हणती काष्ठे वाहतो का पाणी. समस्त म्हणती असे दूषणी उदरभरी येणे विद्ये. समस्त लोक म्हणती त्यासी तू दगडापरी व्यर्थ जन्मलासी. लांछन लाविले वंशासी अरे मूर्खा कुळनाशका. तुझ्या पितयाचा आचार ख्याती असे राष्ट्रीचार. जाणे धर्मवेदशास्त्र त्याचे पोटी अवतरलासी. बोल आणिलासी तुवा पितरांसी
घातले तया अधोगतीसी भिक्षा मागोनी उदर भरिसी लाज कैसी तुझ न वाटे जन्मोन या संसारी काय व्यर्थ पशुचिये परी अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारी मातीसी म्हणे ते अवसरी प्राणत्यागी न मी आता निंदा करीती सर्व ही मज असेनी देह कवण काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्य वासासी ऐकोनी पुत्राचे वचन माता करी चिंता गहन शोक दुःखे करून विलाप करी ते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले जगदुद्धरित श्रीपादयोगी स्नान करिता जाऊनी दोघे लागती चरणी विनविताती कर जोडुनी वासना असे आमुचे मनी प्राणत्यजावा गंगेत निरोप द्यावा जी आम्हासी सद्गती व्हावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू ऐकोन विप्रसतीचे वचन पुसती श्रीपाद कृपायमान का संकटी तुमचे मन त्यजिता प्राण काय निमित्त विप्रस्त्री तया वेळा सांगतसे दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकाते पुत्रा वीण कष्टभारी अनेक तीर्थे पादचारी केले व्रत पूजा जरी सकळ देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण त्याची एपोटी हा झाला हीन मंदवती दुरात्मा हा कृपा करी गा श्रीपादयती जन्मो जन्मी दैवगती पुत्र न भावा मंदगती ऐसा प्रकार सांगावा कृपा सागर दैन्य हरण म्हणून धरिले तुझे चरण शरणागताचे करावया रक्षण आलासी आची कृपा सिंधू जन्मोन या संसारी कष्ट केले नाना परी न देखेची सौख्य कुसरी परिजाहले पुत्र न राहती वाचोन या हा एक सुत शेळीचे गळा स्तन लोंबत वृथा जन्मला म्हणत विनवी तसे श्री गुरुसी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा पूज्य तू जगत्रयासी सकळ लोक जासी वंदिते ऐसा पुत्र भावा म्हणेती उपाय सांगा श्री गुरु यती म्हणून चरणा लागली त्याचे निमाते उद्धार गती मागुती न होय पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लाधे ऐसे निरूपावे वासना असे माझे मनी पुत्र भावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहो नयनी पूज्यमान समस्तांसी ऐको नित्येचे वचन सांगती कृपा भक्ती पाहोन करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळीयाचे घरी देखा कृष्ण उपजवला कारणिका व्रत केले गवळी ऐका ईश्वराची आराधना तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील हा निर्धार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती विप्रस्त्री म्हणे ते वेळी कैसे व्रत आचरले गवळी कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मतप्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणून धरी सद्गुरु चरण कृपा मूर्ती सद्गुरु जाण सांगता झाला ते वेळी श्रीपाद म्हणती तियेसी ईश्वर पूजी हो प्रदोषी मंदवारी तू विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी कथा सांगेन ऐक कानी म्हणती श्री गुरु तियेसी ऐकोन श्री गुरूंचे वचना संतोषली विप्रांगणा पुढती घाली लोटांगणा तया श्रीपाद श्री गुरुप्रती विप्रस्त्री म्हणे स्वामीसी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णा ऐसा आपण केलिया पूजा जरी फळ पावेन निर्धारी पूर्वी कवणे परी विस्तारावे दातारा श्री गुरु सांगती तियेसी सांगेन ऐक एक चित्तेसी उज्जनी नाम नगरीसी जाहले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मपरायण त्याचा सखा असे प्राण मणिभद्र नामे परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना प्रकारे अपरंपारी भोळा देव प्रसन्न करी तिधला चिंता मणी एक कोटी सूर्यांचा प्रकाश माणिक शोभे महासरस कंठी घालिता महाहर्ष
तया मणिभद्र रायासी. तया मण्याचे लक्षण सुवर्ण होय लोह पाषाण, तेज फाकले ज्यावरी जाण, ते कनक होय परियेसा. जे जे चिंतित मानसी, ते ते पावत त्वरितेसी. ऐशी ख्याती माणिकासी, समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती किती एक, मागे पाठविती ते माणिक. बलात्कारे इच्छिते एक, राजे वांछिती परियेसा. म्हणती विक्रय करून देखा, आपणा द्यावे ते माणिका. जरी न देशी स्वाभाविका, तरी युद्धा लागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळवणी, पातले नगराते उच्चने. अपार सैन्य मिळवूनी, वेढिले तया नगरासी. ते दिवशी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजनासी. शंका न ठरिता मानसी, एकचित्ते पूजितसे. महाबळेश्वर लिंगासी, पूजा करी तो राजा हर्षी. गवळीयाचा कुमर पहावयासी, आला तया शिवालया. पूजा पाहोन शिवाची, मुले म्हणती गवळीयांची. खेळू चला आम्ही असेची, लिंग करूनी पूजू आता. म्हणून विनोदे करूनी, आपुले गृहासन्निधानी. एकवटोनी पाषाणी, कल्पिले तेथे शिवालय. पाषाणाचे करूनी लिंग, पूजा करीत बाळके चांग. नाना परीची पत्री सांग, कल्पिली तेथे पूजेसी. षोडशोपचारे पूजा करीती, उदक नैवेद्य समर्पिती. ऐसे कौतुके खेळती, गोपकुमर तये वेळी. गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रा ते नेती बोलावूनी. भोजना कारणे म्हणूनी, गेले सकळ ही बालक. त्यातील एक गोपी सुत, लिंग भुवन न सोडित. त्याची माता जवळी येत, मारिया पुले पुत्रासी. म्हणे कुमारा भोजनासी, चाल गृहासी झाली निशी. काही केल्या न जाय परियेसी, तो गोप कुमारक. कोपे करोनी ते गवळणी, मोडी पूजा खेळ अंगणी. पाषाण दूर टाकूनी, गेली आपुले सदनासी. पूजा मोडिता तो बाळक, प्रलाप करी अनेक. मूर्छा येऊनी क्षणेक, पडिला भूमी अवधारा. लय लावूनी लिंगस्थानी, प्राण त्यजू पाहे निर्वाणी. प्रसन्न झाला शूलपाणी, तया गोपसुता कारणे. शिवालय रत्नखचित, सूर्या समान प्रभावंत. लिंग दिसे रत्नखचित, जागृत झाला तो बाळ. निज रूप धरी गौरी रमण, उठवी बाळ करी धरून. वर माग म्हणे मी झालो प्रसन्न, देईन जे वांछिसी ते. बाळके नविले ईश्वरासी, कोप न करावा मातेसी. पूजा बिघडली तव प्रदोषी, क्षमा करणे म्हणतसे. ईश्वर भोळा चक्रवर्ती, वर दिधला बहुप्रीती. प्रदोष समयी पूजा देखिती, गवळीणी होय देवजन्नी. तिचे पोटी होईल सुत, तोच विष्णू अवतार ख्यात. न पूजा पाहिली म्हणत, पोशील आपुले पुत्रासी. जे जे मानसी तू इच्छिसी, पावेल ते ते धरी मानसी. अखिल सौख्य तुझिया वंशासी, पुत्र पौत्रेसी नांदसील. प्रसन्न होवोनी गिरिजापती, गेले लिंगालयी गुप्ती. लिंग राहिले रत्नखचिती, गवळी आघरी याची परी. कोटी सूर्य प्रकाश, शिवालय दिसे अतिसुरस. लोक म्हणती काय प्रकाश, उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राजे, विस्मय करती चोजे. सांडून द्वेष बोलती सहजे, भेटू म्हणती रायासी. पाहे या पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित. राजा असे बहुपुण्यवंत, ऐसियासी विरोध न करावा. म्हणून पाठविती सेवकासी, भेटू म्हणती रायासी. राजा बोलवी तयांसी, आपुले गृहासी नगरात. इतके होता ते अवसरी, राजा पुसतसे प्रीती करी. रात्री असता अंधकारी, उदय पावला केवी सूर्य. राजा चंद्रसेन सहित, पहावया येती कौतुकार्थ. दिसे विचित्र रत्नखचित, शिवालय अनुपम. येणेचे परी गवळ्याचे सदन, अतिरम्य विराजमान. पुसता झाला आपण, तया गवळी कुमारकाते. सांगितला सकळ वृत्तांत, संतोष करीती राजे समस्त. गवळीयात राजा तू म्हणत, देती नाना देश संपदा. निघून गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ. शनिप्रदोष पूजा सफळ, भयकैचे तया राजा. गवळी कुमर येऊन घरा, सांगे माते सविस्तरा. पुढे येईल तुझ्या उदरा, नारायण अवतरोनी.
ईश्वरे ऐसा दिधलावर संशय न करी तू निर्धार संतोषला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषाची मोडिली पूजा म्हणून म्या विनविला शूलपाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजने तया फळला श्रीपाद सांगती तया वेळा विप्रस्त्रिये कारणे तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडून निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद देव चक्रवर्ती भोळा शिव विप्रस्त्रियेचा पाहुनी भाव प्रसन्न होत तयावेळी बोलावून तिचे कुमारासी हस्त ठेविते मस्तकेसी ज्ञान जाहले तत्काळेसी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता झाला अतिप्रकाशा विस्मय झाला असे सहसा विप्र म्हणती आश्चर्य विस्मय करोनी विप्र वनिता म्हणे ईश्वर हाची निश्चिता कार्याकारणे अवतार होता आला नरदेह धरून पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडला आम्हा हा निश्चित भेटला असे श्री गुरुनाथ म्हणून नमिती क्षणोक्षणा म्हणे ईश्वर तूची होसी पूजा करीन तुझी मी प्रदोषी मिथ्या नोहे तुझे वाक्यासी पुत्र भावा तुझा ऐसा ऐसा निश्चय करोनी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपाद रायासी पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्रार्थ संपन्नी पूज्य दाहला सर्वाहुनी ब्रह्मवृंद मानित विवाह झाला मग यासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा ऐसा श्री गुरु कृपावंत भक्तजना असे संरक्षित ऐक शिष्या एक चित्त नामधारका श्रीमता नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परियसा समस्त अहर्निशी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनाम धारक संवादे प्रदोष व्रत महात्म्य कथन नाम अष्टमोऽध्यायः शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु जय श्री काका साई राम।